प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 15 सप्टेंबर 2025 सोमवार. स्वर्गातून आलेले अग्नी. अरे की तू आकाश फाडून खाली यावंस, की तुझ्या उपस्थितीने पर्वत तरतरावेत. जसे अग्नी काटक्या जाळतो, जसे अग्नी पाणी उगलवतो, की तुझे शत्रू तुझे नाव जाणेत आणि राष्ट्रीय तुझ्या उपस्थितीने तरतरावीत. येसाया 44 अध्याय 1 आणि 2 वचन. येसाया 44 देवाने आपल्याला दिलेल्या बाग आहे, जो आपल्याला जागृतीसाठी उद्युक्त करतो. या वाक्यातील प्रत्येक वचन प्रार्थनेने वाचा आणि तुम्हाला देवाचे सामर्थ्य तुमच्यावर उतरलेले जाणवेल. दररोज या महान प्रार्थनेवर ध्यान करा आणि तुमचे आत्मिक जीवन उंचावलेले दिसेल. भविष्यवक्ता येसाया विनवतो, अरे की तू आकाश फाडून खाली यावंस, जसा अग्नी काटक्या जाळतो, जसा अग्नी पाणी उगलवतो. विश्वासाची डोळ्याने येसायाने आकाश सीलबंद पाहिले आणि मग ते फाटून स्वर्गातून अग्नी ओतला जातो असे पाहिले. एलियाने सुद्धा अगदी असेच प्रार्थना केली होती. इस्रायलची लोकांना प्रभू देव आगे हे कळावे म्हणून एलियाने स्वर्गातून अग्नी पडण्यासाठी प्रार्थना केली. बायबल सांगते, संध्याकाळची अर्पणाचे वेळी एलिया संदेश जवळ केला आणि म्हणाला, इस्रायलमध्ये तुझे देव आहेस व मी तुझा सेवक आहे, हे आज कळू दे आणि मी ही सर्व गोष्टी तुझ्या सत्तानुसार केल्या आहेत हेही कळू दे. पहिली राजा 18 अध्याय 36 वचन. मग परमेश्वराचे अग्नी पडला आणि होमबली, लाकूड, दगड, धूळ सर्व भस्मसात केले व चरातले पाणी चाटून टाकले. पहिली राजे 18 अध्याय 38 वचन. त्या भस्मसात करणाऱ्या अग्नीची परिणाम गौरवशाली होता. कर्मेल पर्वतावरून संपूर्ण इस्रायल परमेश्वराकडे परतले आणि त्यांनी घोषणा केली, परमेश्वर तोच देव आहे. बालाचे 450 संदेश पकडून ठार केले गे. आज बाल नावाची एकही देव नाही किंवा त्यांची सेवा करणारे बलिष्ठही नाहीत. आज भारत राष्ट्रात असा नव्या स्वर्गीय अग्नीची अभिषेकाची बाल आवश्यकता आहे. आपणही प्रामाणिकपणे प्रार्थना करू या. प्रभू आकाश फाडून खाली ये. आपण विनवू या, प्रभू मला अग्नीची ज्योत बनवे, जी पापाला स्पर्श करू शकणार नाही, जी परीक्षांची विझवता येणार नाही. प्राचीन काली सोदोम व गोमोरा यांची पापे स्वर्गापर्यंत पोहोचली, तेव्हा प्रभूने स्वर्गातून अग्नी व गंधक पाडून त्या सगळ्याची नाश केला. तो न्यायाची अग्नी होता, पण आज आपण ज्यासाठी तळमळतो तो असा अग्नी आहे, जो शुद्ध करतो, परिष्कृत करतो व स्वच्छ करतो. देवाची लेकरांनो, प्रभूची येण्याकरिता राष्ट्राने तयार करणारा हा पवित्र अग्नी आपल्याला हवा आहे. पुढील ध्यानार्थ वचन. आणि मोसेने आपली काठी आकाशाकडे केली आणि परमेश्वराने वीज, गार व अग्नी भूमीवर पाडला आणि परमेश्वराने मिस्र देशावर गारा पाडल्या. निर्गम 9 अध्याय 23 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी नीतिसूत्र अध्याय 22, 23 आणि 24. सायंकाळी 2 कोरिन्थियस अध्याय 8. धन्यवाद.